भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव पोटदुखीच्या त्रासावर निघत नव्हता कुठलाच निष्कर्ष। सर्व झाले नीट होता परमात्मा एक मार्गाचा स्पर्श। माझे नाव विक्की कुंजीलालजी सोनेवाने आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात एकूण 4 सदस्य आहेत। आई वडील, बहीण आणि मी। आमचे मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या बहिणीची प्रकृती बरी राहत नव्हती। बहिणीला पोटदुखीचा खूप त्रास होता। तिच्या पोटात खूप दुखायचे। पोटाच्या त्रासामुळे तिला असह्य वेदना सहन कराव्या लागत असत। त्यासाठी भरपूर औषधोपचार केले, डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व तपासण्या केल्या, तरी पण काहीच आराम मिळत नव्हता। तिला नेमका काय त्रास आहे ते सुद्धा कळत नव्हते। नेमके काय करावे, कुठे उपचार करावा काही कळत नव्हते। मग काही दिवस असेच काळजीत गेले। त्यानंतर संपूर्ण परिवाराच्या असे लक्षात आले की हा बाहेरबाधेचा त्रास, जादूटोणा असू शकतो। माझ्या वडिलांच्या एका मित्राला मांत्रिक विद्या माहिती होती। मग आम्ही वडिलांसोबत त्या मांत्रिकाकडे गेलो व त्यांनी ताईच्या आजारावर उपचार करणे सुरू केले। मांत्रिकाने आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलाविले आणि काही वस्तू आणायला सांगितल्या। त्या वस्तू म्हणजे मोहरीचे तेल आणि नवीन कापडाचे तुकडे। वडील सर्व साहित्य त्या मांत्रिकाकडे घेऊन गेले। मांत्रिकाने त्या तेलाला मंत्रोपचाराने फुंकून दिले आणि त्याने वडिलांना ते तेल ताईच्या पोटावर लावायला सांगितले। तसेच नवीन कापडाच्या तुकड्यांनी तेल पुसून चुलीमध्ये जाळायला सांगितले। आम्ही सर्व त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले। त्याने ताईला थोडा आराम मिळाला, पण काही दिवसांनी पुन्हा तसाच त्रास सुरू झाला। वडील पुन्हा त्या मांत्रिकाकडे गेले। त्यांनी पुन्हा तेलाला मंत्रोपचाराने फुंकून दिले। वडिलांनी ते तेल घरी आणले आणि परत तीच क्रिया आम्ही केली। बहिणीला आराम व्हायचा, पण तेल संपल्यावर पोटदुखीचा त्रास पुन्हा सुरू व्हायचा। काही दिवस असेच सुरू राहिले। आणखी एक समस्या होती, ती म्हणजे माझ्या वडिलांचे दारूचे व्यसन। माझ्या वडिलांना दारूचे व्यसन जास्त नव्हते, पण ते दारू प्यायला बसले की खूप प्यायचे आणि घरी आईशी भांडण करायचे। या कारणामुळे माझ्या आईला खूप त्रास व्हायचा। आम्हाला परमात्मा एक मार्गाविषयी माहिती होती, कारण हा मार्ग माझ्या मोठ्या आईकडे आहे। एके दिवशी आमच्या घरी माझ्या मोठ्या आईचा लहान मुलगा आणि मावशीची मुलगी हे दोघेजण आले। मग वडिलांनी त्यांना मोठ्या आईच्या घरी सोडून दिले व तिथे मार्गाची रूपरेषा विचारली। मग वडील दुसऱ्या दिवशी घरी आले। वडिलांनी आईला आणि आम्हाला विचारले, आपण परमात्मा एक मार्गाचा स्वीकारायचा का? वडिलांनी असे विचारताच आम्ही खूप आनंदी झालो, कारण आम्हाला या मार्गाबद्दल माहिती होती की या मार्गात सर्व प्रकारचे दुःख दूर होतात। दुसऱ्या दिवशी वडिलांनी सांगितले की येथे गाठेजी नावाचे एक बाबांचे सेवक आहे। वडिलांनी गाठेजी यांच्याशी भेट घेऊन मार्गाची संपूर्ण रूपरेषा समजून घेतली आणि येथे कोण कार्य देईल याची सुद्धा माहिती विचारली। श्री गाठेजी आम्हाला मार्गदर्शक श्री नक्षिने काकांकडे घेऊन गेले। नक्षिने काकांनी आमची विचारपूस केली। आम्ही त्यांना आमचे सर्व दुःख सांगितले। नंतर मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गाबद्दल छान मार्गदर्शन केले। ते म्हणाले, तुम्ही पूर्ण घर स्वच्छ करून सर्व देवी देवतांच्या मूर्तींचे आणि प्रतिमांचे विसर्जन करून संपूर्ण परिवारासहित माझ्या घरी या। त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व देवांच्या मूर्ती व प्रतिमेचे विसर्जन करून पूर्ण घर स्वच्छ केले। दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी आम्हाला वचनबद्ध करून प्रथम 3 दिवसांचे साधे कार्य दिले। या 3 दिवसांच्या कार्यात ताईला आराम मिळाला। तिला होणारा पोटदुखीचा त्रास पूर्णतः नष्ट झाला।
वडिलांचे दारूचे व्यसन पण सुटले व घरात आनंदी वातावरण निर्माण झाले. आम्हाला पूर्णपणे आराम मिळाल्यानंतर वर्ष 2011 आमचे त्यागाचे कार्य संपन्न झाले. भगवंताच्या कृपेने आता आम्ही खूप सुखी समाधानी आहोत. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव विक्की कुंजीलालजी सोनेवाने. पत्ता मू. बुटीबोरी, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.